आता तुम्ही कुठे येतात सध्या? तर मी तहसील ऑफिसमध्ये आहे. आपण तालुकास्तरीय तालुका प्रमुखांची बैठक सकाळी 8:30लाच बोलवली होती. त्यांना काही महत्त्वाच्या सूचना देऊन आपण प्रत्येक अधिकाऱ्यांना 2-2 गावं नोडल ऑफिसर म्हणून देऊन डिस्पर्स करत आहोत आणि म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रत्येक नागरिकांच्या संपर्कात राहता येईल. आता पूर्ण तहसीलमध्ये आहेत का गंगाखेड तहसीलमध्ये आहेत? नाही सर, गंगाखेड तहसीलमध्ये. गंगाखेडची बैठक झाल्यानंतर मी पूर्ण आणि पालमला जाणार आहे. बरं, तुम्ही आता सर. तिन्ही तालुक्याला गंगाखेडला बैठक घ्या, इथल्या लोकांना कामाला लावा. हो 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 कुठे कुठे समजा शिफ्ट करायचं असेल तर शिफ्ट करून घ्या. हो हो धारासूरला तुम्ही जाऊन आले, त्याच्यानंतर साहेब, केंद्र साहेब मी तुम्ही काल धारासूरला जाऊन आलो. धारासूरमध्ये दलित वस्तीमधले जवळपास 60 कुटुंबांना आपण तिथल्या शाळेमध्ये शिफ्ट केलेलं आहे. रात्रीच केलेलं आहे. आणि आणखी थोडंसं पाणी वाढेल त्यामुळे आणखी नाही गरजेप्रमाणे नाही, काही रात्री family काय आपण. झालं, रात्री काय झालं, मला सरपंचाचा फोन आला तिथून राजेभाऊ गवळीचा. हो हो साहेब हो मला सांगितलं त्यांनी किंवा असं असं साहेब पूर्ण कंबर इतक्याच्या इतकं पाणी आलं ना, शिफ्ट करावं. मग मी म्हणलं त्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये कुठे शिफ्ट करायचं, शिफ्ट केलं त्यांनी. हो हो साहेब दुसरा हो विषय हो दुसरा विषय आहे, त्यांना हो काहीतरी आता त्या लोकांना काहीतरी खायला प्यायची व्यवस्था करावी लागेल. आपल्याला खायला केली प्यायची सर, काय? हां. केली. तहसीलदार समोरच आहेत. दुकानदारला मी पर्सनली बोललो आणि हं. तहसीलदार मॅडमही बोलल्या. केली आपण त्यांना व्यवस्था केलेली आहे. त्यांना खायची प्यायची व्यवस्था करा. हो 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 आणि आणखीन कुठे कुठे आपल्याला शिफ्ट करावं लागेल मला साहेब, वाटतं. आपण सायाळामध्ये पण आपण काही फॅमिली शिफ्ट केलेल्या आहेत. विशेष फॅमिली येतात. हं, सायाळा पूर्ण वेळा पडलेला आहे गावाला. हं, परंतु गाव उंचावर आहे, सुरक्षित आहे. काही घरांमध्ये पाणी गेले ते आपण गावामध्ये शिफ्ट केलेलं आहे त्यांना. हं, आणि लाईट नव्हती तर लाईटची पण व्यवस्था केली. MSBचे अधिकारी समोरच आहेत. लाईट हं. पण रिस्टोर होऊन जाईल तिथं. ऐका ना, आता सांगा काय सर. झालं, रात्री त्या पालममध्ये लाईट नव्हती. बरं साहेब. अशा टायमाला तुम्ही स्ट्रिक्टली, मी त्या हो अधिकाऱ्याला बोललो, त्या अधिकाऱ्याला रात्री बोलल्याच्या नंतर त्यांना म्हणला साहेब मी उद्या सकाळी चालू करतो. असं हो साहेब. नसतंय, असं नसतंय. नाही नाही नाही, ताबडतोब झालं पाहिजे. फक्त साहेब आपलं काय डीपी पाण्यात आहे का एवढी खात्री करून घ्यायला नाही सांगितलं नाही आपण नाही, त्यांना. अहो डीपी पालमचा डीपी कसला पाण्यामध्ये आहे? नाही नाही, पालमचा. तिकडे नाही, पालममध्ये नाही. ऐका, पालममध्ये नाही. तुम्ही हा सर. MECBला स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन द्या सगळ्यांना, मी दिलेत, तुम्ही द्या. हो साहेब. हो त्यांना सर्वांना सांगा की अजिबात कुठलीही लाईट गेली नाही पाहिजे, काळजी घ्या म्हणून सांगा त्यांना सगळ्यांना. हो साहेब. हो तुमच्या साहेब. मीटिंगला MECBचे लोक बोलवलेत का नाही तुम्ही? हो बोलवलेत साहेब, आहेत साहेब, गुहे आहे. हा, त्या गुहेला सांगा, गुहे कुठं आहे? गुहे हा ऐकतो साहेब, ऐकतो. गुहे ऐकतात. गुहे ऐकताय का? गुहे बोलताय हो का? हो ऐकताय का तुम्ही? ऐकताय सर. हा, हे बघा, लाईट कुठलीही गेली नाही पाहिजे, काळजी घ्या. ओके सर. पूर्ण लाईट कुठली सगळी म्हणजे ग्रामीण असेल, शहर असेल, कुठली असेल लाईट अजिबात गेली नाही पाहिजे. ओके सर. हा, आता हे झालं बरं का. SDM आपल्या गोदावरीचं जे आता पुलावून पाणी जाण्याचे चान्सेस आहेत, थोडं लय चाललंय बे. तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शेजारचे आपले जे आपलं स्मशानभूमीच्या बाजूला ते खाली तो आपला 1 नंबर वार्ड आहे बघा खाली, साहेब आपण तारू शहरामध्ये महिलाचे लोक हे ते असतील. शहरामध्ये तारू मोहल्ला आणि बरकत नगर या दोन्ही ठिकाणच्या लोकांना शिफ्ट करत आहोत. बरकत नगर मधले जवळपास 40 ते 50 लोक आपण ज्ञानोपासक विद्यालयात शिफ्ट केलेले आहेत. आणि तारू मोहल्ल्यातल्या लोकांची व्यवस्था आपण त्या बाजूला झाकीर हुसेन शाळा आहे तिथे व्यवस्था केलेली, पण तुर्तास आणखी आपण व्यवस्था करून ठेवली. लोक आणखी शिफ्ट झाले, थोडंसं पाणी वाढलं की लोक तिथे शिफ्ट होतील साहेब. आणि शिफ्ट झाली त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करा. हो हो हो, नगरपालिकेला आपण तिथं नोडल ऑफिसर म्हणून नेमलेला आहे. आणि लोकांना सर्व आवाहन करा, घराच्या बाहेर निघू नका, रस्ते बंद आहेत, घराच्या बाहेर निघून लोकांना आवाहन करा सगळ्यांना. हो साहेब. हो साहेब. माझ्या वतीने मी आवाहन करतो अक्षरशः किंवा बिलकुल साहेब. लोकांनी घराच्या बाहेर. साहेब पूर्णा तालुक्यात देवठाणा आणि तिकडे पिंपळगाव बाळापूर आपल्या पूर्णेवरचा तिथं थोडीशी रस्ता बंद झालेला आहे. पण विशेष असं म्हणजे असं गाव शिफ्ट करायची सध्या गरज नाही पडणार. आणि कावलगाव साईडला आपल्या त्या समृद्धीच्या पुलाचं काम सुरू होतं. त्या पुलाच्या ह्याच्या कामावर 3 लोक अडकलेले आहेत. उंच आहेत ते, पुलावर अडकलेत. तर तिथं आपण बोट पाठवण्याची व्यवस्था करत आहोत पूर्णा नगरपालिकेची. त्याची खायची प्यायची व्यवस्था करा मग. हो हो हो, काही अडचण नाही, काही अडचण नाही, आपण करतोय, ती पण व्यवस्था करतोय. ते कधी म्हणजे खाली कसं येता येईल त्यांना? नाही, बोट पाठवून त्यांना घेऊन येतो आपण. बोट पाठवायची होता आता सकाळी अर्ध्या तासापूर्वी आपल्याला मेसेज प्राप्त झाला आहे. तर आणि त्या लोकांना आपण सुरक्षित स्थळी घेऊन येऊ. पण ते उंचावर आहे तर काही अडचण नाही. पुलाचं बांधकाम झालेलं आहे असं आणि ते पुलावर आहे, चोकडून पाणी वाढलंय थोडंसं. बरं, आणि याचं पालमचा काय विषय आहे? त्या पालममध्ये हे आता सांगितलेले 4 गाव आहेत साहेब, रावराजूर, खुर्लेवाडी, आरखेड आणि सावंगी भुजबळ. या गावांचे रस्ते बंद झालेले आहेत. पण गाव उंचावर आहे. आम्ही संपर्कात आहोत लोकांच्या. गरजेप्रमाणे त्याच गावामध्ये उंच ठिकाणी लोकांना शिफ्ट करू आपण. आणि सगळ्यात महत्वाचं किंवा चांगली गोष्ट ही आहे साहेब की जायकवाडी आणि माजलगाव
या दोन्ही धरणाचा विसर्ग खूप कमी केला. तो 1.5 लाख क्युसेक पर्यंत गेला होता. जायकवाडीचा 1.5 लाख आणि माजलगावचा 1.5 लाख, दोन्ही मिळून 3 लाख नाही कमी क्युसेक केला. पर्यंत मी गेला होता. मी मी इरिगेशन डिपार्टमेंटच्या लोकांना विचारलं. मी बरं साहेब. आपले ईडी आहेत त्यांना पण विचारलं. मी बरं साहेब. ईडीला विचारलं, सीईला विचारलं. ते म्हणले साहेब आता निसर्ग कमी होईल आणि वरनही हो, काही हो. थोडा फ्लो कमी झालेला आहे. हो साहेब. हो. तरी पण आपण तो रिस्क नाही घ्यायला पाहिजे. तरी पण गोदावरीच्या नाही नाही, जेवढे बिलकुल नाही गावाचे साहेब. आपली सगळी यंत्रणा फील्डवर आहे. मी स्वतः फील्डवर काल सकाळपासूनच फिरत आहे. रात्री आम्ही जवळपास 2 वाजेपर्यंत गोदावरी पुलावर होतो. सर्व पोलीस यंत्रणा वगैरे लावलेली, सर्व लोक कामं करतायत. कुठली अडचण नाही येऊ देणार तर आम्ही. आणि पालमचा विषय जे जे काय गाव असेल त्या गावाची जरा चांगली व्यवस्था करा. जर काही प्रॉब्लेम आला तर खाण्यापिण्याची व्यवस्था कमी पडू देऊ नका. नाही साहेब नाही. हा आणि पूर्णेचा काय विषय आता? नाही, पूर्णेमध्ये साहेब आता सांगितल्याप्रमाणे सध्या तरी विशेष अडचण येणार नाहीये. पण रस्ते काही बंद झाले. देवठाणा आणि पिंपळगाव बाळापूरचे रस्ते बंद झालेले आहेत. बरं, आता पुनर्वसन मंत्री येणार आहेत आणि पुनर्वसन मंत्री येणं फार आवश्यक आहे. आपलं कुठं कुठं वाहून गेलंय, काय गेलंय, कसं गेलंय, म्हणजे कुठं आपल्याला पुनर्वसन करायचंय, आपल्या भिंती कुठं काय काय वाल घ्यायचे आहेत, कुठं कसे घ्यायचे ते जरा बघून घ्यायचे आपल्याला. हो तर तिथं अशा ठिकाणी अरेंज करा त्यांचं म्हणजे पूर्णेला काही ठिकाणी अरेंज करा, इकडे काही ठिकाणी अरेंज करा, पालमला करा, गंगाखेडला करा. हो साहेब. नाही आपलं त्या गावात पाणी शिरलंय का आपलं ह्याच्यामध्ये खोकल्याची वाडी आहे. खोकल्याची वाडी पुन्हा वर आपलं मी खात्री करून घेतो साहेब. खोकलेवाडीची खात्री करून घेतो. खोकल्याच्या वाडीची खात्री करून घ्या. पुन्हा वरतं तंडावर आहे, पण तंड्याच्या बाजूला आपलं ते नाही का पांढरगाव. बरं, खोकलेवाडी पांढरगाव मी खात्री करून घेतो. हा, खात्री करून घ्या पाणी शिरले का काय आहे ते. आणि प्रत्येक जिथं काय असा असेल विषय तर ते जरा करून घ्या. आणि मला सांगत राहा तुम्ही, मला जरा बोलत राहा, फोटो टाकत राहा मला. मी आज संध्याकाळी येतोय. आज येतोय तर उद्या मीटिंग लावा तुम्ही. हो, उद्या 11 वाजता तहसील कार्यालय गंगाखेडला सर्व कार्यालय प्रमुखांची पुन्हा बैठक लावतो. हा, पूर्ण बैठक. फक्त अधिकाऱ्याची बैठक लावा. हो. फक्त तालुकास्तरीय अधिकारी बोलवतो, जेणेकरून फील्डवरचा स्टाफ फील्डवर राहील. आणि सगळ्यांना माहिती घेऊन या. मला माहिती हो साहेब. पूर्ण ना सगळ्या कृषीला सांगा, मला तुमच्या तहसीलदारला सांगा, जे बोलू त्याला सगळ्यांना म्हणावं. मतदार म्हणजे तिन्ही गावामध्ये, तिन्ही तालुक्यामध्ये आपल्या लेवलची सगळी माहिती घेऊन या म्हणावं सगळी. कुठं काय झालं कसं. गंगाखेडचीच बैठक लावतो इथं, कारण ते लोकांना हे होईल तर वाटलं तर तिकडे बैठक पुन्हा अरेंज मग तिकडे लावा. मग 3 ठिकाणी आपण गंगाखेड झाले की पालमला जाऊ, पूर्णेला जाऊ. तिन्ही ठिकाणी मग वेळ कसा जाईल त्या वेळेप्रमाणे मीटिंग लावा. मग तिन्ही ते नियोजन करा आणि प्रत्येकाला माहिती गोळा करून ठेवा म्हणावं. आणि आता कुठलं काही शिल्लक राहिलेलं नाही. आता अर्धवट का नाही, 100% सगळीकडे नुकसान झालेली आहे. आणि 100% नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. त्या हिशोबाने सगळे आपले पंचनामे झाले पाहिजेत बघा आता. हो साहेब. हो. ठीक आहे. पंचनाम्याचं ऍक्च्युअली काम सर उद्या परवा पाणी उसळलं. आता फक्त पाणी उसरू द्या, हे होऊ द्या तुम्ही, त्याच्यानंतर करा. पण आता नुकसान झालेलं आहे. वरी तुम्हाला कापूस असेल, हिरवा दिसेल वरी, पण खाली मुळ्या वगैरे चढून गेलेले असतात. काय होत नाही हे सगळं. आणि सगळ्या कृषी सहाय्यक असतील, तुमचे ग्रामसेवक असतील, जे पंचायतला जाते त्यांना तलाठ्याला स्ट्रिक्टली सांगा. व त्यांना नाटक करू नका म्हणावं. ते सगळं प्रत्येक ठिकाणी मागच्या वेळेस मला फोन केले लोकांनी. हो सर. ह्यांना मेहनत करा म्हणावं. किंवा नोट कॅम्पचे फोटो घ्या, कुठं नोट कॅम्पचे फोटो घ्या, कन्सिडर केलं जाईल म्हणून तेवढं सांगा. हो साहेब. ठीक आहे. ओके. थँक्यू.